लागेल, डिस्कस करावं लागेल. सो दिस इज आवर सिलेबस ऑफ आवर टॉपिक दॅट इज डायज अँड इंटरमिडिएट. म्हणजेच काय की इट इन्व्हॉल्व क्लासिफिकेशन, आणि क्लासिफिकेशनच्या अगोदर आपण इंट्रोडक्शन बघणार आहे. इंट्रोडक्शन द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, डाय, what is the meaning of dye, what is the meaning of paint, what is the difference between these two, and the scope of the dye and its intermediates. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणते, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द केमिकल स्ट्रक्चर ऑफ द डाय अँड द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ द डाय. ठीक आहे. सो देन वी विल जस्ट टर्न टू द सिंथेसिस ऑफ इम्पॉर्टंट डायज. आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युली वी आर द स्टुडंट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सो वी मस्ट हॅव टू हायलाइट or we must have to give more emphasis on the synthesis of the different dyes. तर वेगवेगळे डाय कशी सिंथेसिस करतात, त्या केमिकल रिएक्शन्स ज्या आहेत ना, त्या केमिकल रिएक्शन्स ऍक्च्युअली आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. केमिकल रिएक्शन्स फॉर द सिंथेसिस ऑफ द डाय, केमिकल रिएक्शन्स. सो दिस पॉइंट विल डिस्कस. आता केमिकल रिएक्शन मध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत डायच्या. म्हणजे देर आर सो मेनी टेक्निक्स, सो मेनी वेज, सो मेनी रिएक्शन्स बाय विच we can synthesize dye. Okay, हे सगळं आपल्याला शिकणं पॉसिबल नाही. सो therefore we will highlight only the synthesis of important dye and intermediates by using the nitration reaction, by using the sulfonation, and by using the diazotization reactions. म्हणजे especially we will highlight the nitration, sulfonation and the diazotization reactions. तर ह्या तीन रिएक्शन्स च्या माध्यमातून किंवा ह्या तीन वेगवेगळ्या मेथडने किंवा ह्या तीन टेक्निकने जे आपल्याला डाय बनवता येत आहेत, तर ते डाय आपण काय करणार आहे, बेसिकली डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ अवर टॉपिक. देन द नेक्स्ट पॉइंट, हा पहिला जो भाग आहे तो काय की इट इज, आपण काय म्हणू शकतो की बेसिक केमिस्ट्री ऑफ द डाय. इट इज रिगार्डिंग द बेसिक केमिस्ट्री ऑफ द डाय, हाऊ टू सिंथेसाइज, देअर स्टेप्स, हे सगळं आपण तिथे बघणार आहे, क्लासिफिकेशन वगैरे. देन द नेक्स्ट पॉइंट ऑफ द डाय दॅट इज कमर्शियल प्रोसेसेस फॉर द अझोडाइज. त्याच्यानंतर रिएक्टिव्ह डायज, दीज आर द सम टाइप्स ऑफ द डायज. ज्याचे कमर्शियल प्रोसेस म्हणजे की कमर्शियली आपण हा डाय कसा बनवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की अर्धा पार्ट हा बेसिक केमिस्ट्री आहे, रिमेनिंग हा पार्ट इज रिझर्व्ड फॉर द इंडस्ट्रियल केमिस्ट्री असं म्हणूया थोडक्यात आपण. कमर्शियल प्रोसेस फॉर द अझो डाय, देन फॉर द रिएक्टिव्ह डायज, ऑप्टिकल ब्राईटनर्स, देन थर्मल सेन्सिटिव्ह डायज, देन डिस्पर्स डायज अँड द रिएक्टिव्ह डायज. तर याच्या कमर्शियल प्रोसेस बघायचे म्हणजे काय की how we can manufacture these different types of the dyes by using the commercial processes. तर कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा यूज करून हे जे वेगवेगळे डाईज आहेत ते ऍक्च्युअली कसे बनवले जातात, तर ते थोडंसं आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्यामध्ये मग आझो डाय, रिएक्टिव्ह डाय, ऑप्टिकल ब्राईटनर्स, थर्मल सेन्सिटिव्ह डायज, डिस्पर्स्ड डायज, हे सगळं आपल्याला काय करायचं ते डिस्कस करायचं. ठीक आहे. सो दिस इज आवर सिलेबस regarding the topic dyes and its intermediates. दिसायला पॉइंट तुम्हाला छोटे दिसत आहेत, but the syllabus is very heavy one. But no doubt it would be very interesting to discuss classification, its synthesis, and classification and the synthesis of the dyes. त्याच्यानंतर some commercial processes of the manufacturing of the different types of the dyes. Okay, तर हा झाला तुमचा सिलेबस, and this unit is allocated for the 15 लेक्चर्स. तर 15 आवर्स साठी हे युनिट आहे ऍक्च्युअली. ठीक आहे. आय थिंक दॅट वी शुड स्टार्ट आवर डिस्कशन फ्रॉम दी व्हेरी फर्स्ट पॉइंट दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ दी डाय. तर पहिल्या पॉइंट पासून आपण थोडंसं सुरुवात करूया. आपल्याला आता काय करायचं की जरासं इंट्रोडक्टरी डिस्कशन पासून बघायचं आहे. ठीक आहे. आय थिंक दॅट विदाउट वेस्टिंग मच टाइम वी शुड स्टार्ट द डिस्कशन रिगार्डिंग द इंट्रोडक्शन. तर थोडंसं इंट्रोडक्शन पासून जाऊया. त्या इंट्रोडक्शन पासून जाताना सुरुवातीलाच आपण डाय म्हणजे काय ते थोडंसं डिस्कस करूया, आणि याच्यानंतर मग काय करूया की डाईज आणि पेंट याच्यामध्ये ऍक्च्युअली डिफरन्स काय आहे, तर तो डिफरन्स आपल्याला थोडंसं बघायला पाहिजे. ठीक आहे. तर डाय जनरली काय आहे, कोणाला माहिती आहे डायज, व्हॉट इज डायज, व्हॉट इज डाय. आता डाय कुठं कुठं वाचतो मला सांगा, डाय आपण कुठं कुठं युज करतो ते पण सांगा थोडंसं. हे बघा, थोडं ओपन व्हा आणि चर्चा करूया आपण, कारण काय अर्थ नाही एक साइड कलर डिस्कशन. प्रोडक्शन, कलर प्रोडक्शन, प्रोडक्शन ऑफ कलर. ओके. सो डाय इज बेसिकली यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द कलर. ठीक आहे. हे आता आपण काय म्हणू शकतो, इट इज व्हेरी इन जनरल वन, किंवा आपण याला काय म्हणूया की इट इज नॉट मच स्पेसिफिक. एवढं स्पेसिफिक नाही, अजून थोडंसं आपण स्पेसिफिक काय करता येईल.
कलर प्रोडक्शन सबस्टन्स आहे असं म्हणू शकतो. डाय इज अ कलर प्रोड्युसिंग सबस्टन्स. म्हणजेच डाय कॅन गिव्ह द कलर टू द एनी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला कलर देतो, बरोबर. अजून काय सांगता येईल याच्या व्यतिरिक्त डाय म्हणजे काय काय करता येईल, काय सांगता येईल? स्पेशली इथे मी टेक्सटाईल असं म्हटलेलं आहे, बट डाय इज नॉट ओनली यूज फॉर द टेक्सटाईल्स, बट रादर दॅन टेक्सटाईल देर आर सो मेनी, और विथ द टेक्सटाईल देर आर सो मेनी थिंग्स वेअर देर इज अ नीड ऑफ द डाईंग. तर डाईंगची गरज आहे. ठीक आहे, अजून एक मला आन्सर मिळालं. तर टेक्सटाईल काय म्हटलेलं आहे? येस, थोडस बोला. आणि आपलं बोलून झालं का फक्त म्यूट करत चला स्वतःला, जेणेकरून काय होईल की डिस्टर्ब होणार नाही. काय माहिती आहे तुम्हाला डाईज बद्दल? हे बघा, डिस्कस करा, आपण डिस्कस करायला पाहिजे, कारण बोलल्याशिवाय काय कळणार नाही. त्याच्यामुळे थोडस आपण चर्चा करूया. तुमच्या समोर एक डेफिनेशन मी दिलेलीच आहे, नो डाऊट. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी सांगा. इथं म्हटलेलं आहे डाईज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ह्या सगळ्यात पहिली गोष्ट. मग आता का डाय शिकायचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, हा प्रश्नच आपल्या समोर राहिला नाही, बरोबर आहे की नाही? का प्रश्न राहिला नाही? बेसिकली डाईज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड वी मस्ट हॅव टू learn about the dyes in the organic chemistry because dyes are the organic compounds. त्याच्यामुळे तो एक क्वेश्चन आपल्या समोर राहिला नाही. म्हणजेच अगेन दुसरी गोष्ट काय की these dyes are the organic compounds and which are widely used for importing color to the textile म्हटले, but not only for the textile. Dyes are used to importing the color to the many things. ठीक आहे. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की कलर मुळे आपली लाईफ कलरफुल झाली, बरोबर आहे का? तर तोच प्रकार आहे की जनरली आपल्याला जर कुठल्याच गोष्टीला कलर नसला असता तर काय अवस्था झाली असती जगाची, तुम्ही विचार करून बघा. त्याच्यामुळे काय की डाईज हॅव मच मोर इम्पॉर्टन्स नाव डेज. खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण का तर खूप साऱ्या गोष्टींना आता आपण कलर फॉर्मॅट मध्येच बघतोय. आणि हे जे कलर फॉर्मॅट्स आहेत किंवा हे जे कलर्स आहेत, सो दीज कलर्स आर ड्यू टू द डाईज. अँड बेसिकली दिस डाईज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे जेवढा आपण फार्मास्युटिकलला इम्पॉर्टन्स आहे ना, त्याच इक्वल प्रपोर्शन मध्ये आता डाईजला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. का तर जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती फार्मास्युटिकल्स आपण वापरतो, तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त अबंडन्स वरती आपण डाईचा यूज करतो. कारण पूर्ण जगामध्ये आता जनरली काय की बऱ्याच प्रमाणात डाईज आहेत. अगेन वन मोर थिंग इज दॅट सम डाईज आर नॅचरली ऑप्टेन. सम डाईज आर नॅचरली ऑप्टेन अँड सम डाईज आर सिंथेटिक वन. ठीक आहे. म्हणजे अजून एक गोष्ट आली की वाय वी आर लर्निंग द डाईज इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर त्याचं दुसरं एक रिझन आहे. देर आर सिंथेटिक डाईज and these dyes are synthesized with the help of some chemical reactions. So we should know how to synthesize the different dyes with the help of the various reactions. तर वेगवेगळ्या स्टेप आपण ते रिएक्शन करून तुम्ही डाय कसा सिंथेसाइज करता ते सिंथेटिक पाथवेज तुम्हाला बघायचे आहेत. का तर सिंथेटिक डाईज आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे सिंथेटिक डाईज कशी बनवली गेली तर ते माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पण हा टॉपिक आहे की आपल्या सिलेबस मध्ये आहे. कारण हा टॉपिक म्हणजे काय की डाईज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड मोस्ट ऑफ द म्हणून आपण म्हणूया की अराउंड 95%, मोर दॅन 95% डाईज आर सिंथेटिक वन ओनली. नॅचरल डाईज 5% सुद्धा नसतील, कारण नॅचरल डाईज मध्ये तेवढी क्वालिटी नाही की जेवढे सिंथेटिक डाईज मध्ये आहे. ठीक आहे. बेसिकली काय की डाईज आर देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ द डाईज और डाईज कॅन बी प्रोड्यूस्ड आयदर केमिकली और फ्रॉम दी प्लांट एक्सट्रॅक्ट. ठीक आहे. तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला डाय मिळू शकतो. एक नॅचरली ऑप्टेन डाय आणि दुसरा जो आहे तो सिंथेटिक डाय आहे. ठीक आहे. सो दीज आर दी टू टाइप्स ऑफ दी डाय. वन इज अ नॅचरली ऑप्टेन, अनदर वन इज अ सिंथेटिक डाय. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डाय. आता मला सांगा डाय आणि पेंट मध्ये फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डाय अँड द पेंट? एनीवन प्लीज? व्हॉट इज द So डिफरन्स? dye is the येस, basic component of paint. डाय इज द बेसिक कंपोनेंट ऑफ पेंट. Paint. Paint is obtained from dyes. पेंट इज ऑप्टेन फ्रॉम डाय. अजून कोण काय सांगू शकते? व्हॉट इज डाय अँड व्हॉट इज पेंट अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू? थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज
difference between these two, dye and the paint, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? येस. काय सांगितलं तर डाय, काय सांगितलं उत्तर? काय आता कोणी सांगितलं? एक जणांनी काहीतरी कमेंट दिली ना, डाय इज द बेसिक कंपोनंट ऑफ पेंट असं म्हटलं का? ओके. डू यू नो हाऊ द पेंट इज मेड? पेंट कसा तयार होतो? कोणाला माहिती का पेंट कसा तयार होतो? येस. हे बघा, आपण एकदम बेसिक पासून जातोय, कारण या गोष्टी माहित असायला पाहिजे, त्याच्यानंतर मग सिंथेसिस वगैरे करूया, या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण सिंथेसिस करायच्या अगोदर आपल्याला तो काय प्रकार आहे ते तर कळायला पाहिजे. येस. ऍक्च्युली बघा, पेंट म्हणल्यानंतर ह्याच्या बरोबर एक वर्ड येतो, तो म्हणजे पिगमेंट. आणि पिगमेंट काय हो? पिगमेंट इज द कोर कंपोनंट ऑफ द पेंट, और वी कॅन से दॅट पिगमेंट इज द मेन कंपोनंट ऑफ द पेंट. तर पेंट मधला सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट, पेंटचा सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट जो आहे तो पिगमेंट आहे. ठीक आहे. म्हणजेच बेसिकली काय की विदाउट पिगमेंट देर विल नॉट बी पेंट. म्हणजे पिगमेंट नसेल तर पेंट होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय की color of the paint is due to the pigment. Color of the paint is due to the pigment. The color of the paint is due to the pigment. Then what is pigment? The next question. What is pigment? माहिती आहे pigment कोणाला? Well, I think that we must have heard the word plant pigment. Plant pigment तुम्ही ऐकलं असेल. Plant pigment. Yes. सांगा मला. क्लोरोफिल वगैरे असतं ना. जस्ट मिनिट. जस्ट मिनिट. काय म्हटले? वी कॅन सोक इन डाय बट पेंट कॅनॉट पेनिट्रेट इन सरफेस. ठीक आहे. अजून काय दिले? अजून काय आले? ठीक आहे. अजून आणखी काय सांगता येईल याच्या व्यतिरिक्त? कोणतरी बोलत होतं, प्लीज ओपन अनम्यूट करा, बोला आणि परत म्यूट करा. येस. बोला बोला. अरे बोला, तुम्हाला बोलायसाठीच मी एवढा वेळ देतोय. बघा, म्हणजे आपल्याला इथून सुरुवात करायची. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट यू शुड नॉट नो अबाउट दी डिफरन्स बिटवीन डाय अँड द पेंट. पेंट आणि डाय म्हणजे डाय वर्सेस पेंट तुम्हाला माहित नसणाऱ्याविषयी मी बराचसा कॉन्फिडंट होतो. त्याच्यामुळे म्हटलं की आपण इथून सुरुवात करूया, की जेणेकरून तुम्हाला डाय आणि पेंट मधला फरक कळेल आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता बेसिकली थोडंसं ऑब्झर्वेशन करा नेचरमध्ये. नेचरमध्ये म्हणू शकत नाही आपण त्याला, आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये ऑब्झर्वेशन करा आणि त्याच्यानुसार आपण काय करूया की पेंट आणि डाय कुठले कुठले ते तुम्हाला माहिती आहेत का ते पण बघूया. ठीक आहे. आता आपण काय करूया की थोडस सोसायटीमध्ये येऊया आणि विचार द ऑब्जेक्ट्स दे आर पेंटेड अँड विच आर द ऑब्जेक्ट्स दे अंडरगोज डाईंग. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याला पेंट केलाय आपल्या आजूबाजूच्या, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याला डाय केलेले आहे? सांगा. फॉर एक्झाम्पल चला पेंटचं बोलूया. व्हॉट आर द थिंग्स surround to us or around to us which are painted? What are the things around to us which are painted, and what are the things around to us which are dyed? डाय केलेलं आहे, त्याला डाय केलं. टेक्सटाईल येस, टेक्सटाईल असं डाईंग करतात आणि yes. बाकी सर वॉल पेंटिंग वगैरे, वुड पेंटिंग वगैरे ती पेंट मध्ये येते. ओके. वॉल पेंट मध्ये वॉल असेल, वूड असेल. अजून? येस. अरे बाकीच्यांनी काही बोलायचं नाही ठरवलंय काय? गप्पा मारूया ना आपण, काय हरकत काय? उद्याची रिहर्सल होईल ना आता. बघा आजूबाजूला मी म्हटलं की आपल्या आसपास बघा आणि कुठल्या कुठल्या गोष्टीला पेंट दिलाय आणि कुठल्या गोष्टीला डाय दिलाय हे सांगा म्हटलं तर तुम्हाला ते पण सांगता येत नाही. थिंगची नावं सांगा ना. विच आर द थिंग्स पेंटेड अँड विच आर द थिंग्स दॅट अंडरगोज डाईंग, or that undergone dying or that underwent dying, ज्याला डाईंग केलेलं आहे अशा कुठल्या गोष्टी, आणि ज्याला पेंट केलं अशा कुठल्या गोष्टी? पेंट केलेले वॉल असेल, वूड असेल, त्याला आपण पेंट करतो. ठीक आहे. जर आपण आता असं म्हटलं की आपण ऑइल पेंट दिला वॉलला, वेदर ऑइल पेंट इज डाय और पेंट?
सांगणार आहे का नाही? पेंट. पेंट आहे. पेंट आहे सर. इट इज पेंट. ओके, नो डाऊट. ठीक आहे, वेगळा प्रकार आहे त्यामधला. द डाय मध्ये आणखीन एक्झाम्पल काय देता येतील? डाईंग मध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्या आसपास की ज्याला डाईंग केलेलं आहे? येस, कलर पेजेस. color pages. Pages. Yeah, papers. I got one answer about the paper. There are some papers which are underwent or which died. ज्याला डाईंग केलेलं आहे की ते पेपर्स आहेत. आणखीन सांगा पटपट, काय जेवढे येतील ते डोळ्यासमोर येईल ते सांगूया, डिस्कस करूया ना आपण. येस. अरे बोला की. बोला. बघा आपल्या आसपास कुठल्या अशा गोष्टी म्हणजे तुम्हाला आसपास अशा कुठल्या गोष्टी ऑब्झर्व होत नाहीत की ज्याला डाय केलाय किंवा पेंट केला असं दिसत नाही? म्हणजे तुमची दुनिया ही ब्लॅक आहे असं म्हणूया आपण थोडक्यात. ब्लॅक म्हणजे हा पण कलर आहे. कोण आहे? ब्लॅक सुद्धा कलर आहे, म्हणजे तुमची दुनिया आपण काय म्हणूया कलरलेस आहे, रंगहीन आहे आपण. सांगा लवकर. बघा अवघड आहे काम, आहे का नाही? हेअर डाय, इंटरेस्टिंग एक्झाम्पल, जास्त करून आपण आता वापरतोय हेअर डाय. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला बऱ्याचपैकी कुठल्या गोष्टींना काय केलं जातं हे तर कळालं निदान. ठीक आहे, थोडस म्यूट करा, जे अनम्यूट आहे त्यांनी म्यूट करा. ओके, नाउ जस्ट टेल मी whether dyes are permanent or not. Whether dyes are permanent or not. Not. ओके, मग आपल्याकडे असे काही कपडे असतात की ज्याचा कलरच जात नाही, त्याच्याबद्दल काय सांगणार आपण? बऱ्याच कपड्यांना आपल्याला रंगाची गॅरंटी मिळते, बरोबर आहे? व्हॉट अबाउट द पेंट? वेदर पेंट्स आर परमनंट और नॉट? पेंट परमनंट असतात का? नाही सर, परमनंट नसते. डाय पेंट परमनंट नसते सर. पेंट परमनंट नसते, बट इन केस ऑफ द डाय. अरे बाळानो थोडं अनम्यूट करत चला लगेच. खरं अनम्यूट झालं का म्यूट करत चला, म्हणजे मला बोलता येईल. ठीक आहे, तर आपण डायच्या बाबतीत असं म्हणू शकतो की सम डाईज आर परमनंट बट सम आर टेम्पररी वन. हे सगळं जनरल डिस्कस करतोय, थोडस इन जनरल माहित असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण थोडस ऍप्लिकेशन कडे जाऊया. म्हणजेच की व्हेन वी अप्लाय द पेंट ऑन दी एनी ऑब्जेक्ट and when we apply dye on any object, how they are applying on the object. आता बघा, आपण पेंट एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केला आणि डाय एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय केला. आता या दोघांची जी काय म्हणू शकतो, जे ऍप्लिकेशन होण्याची जी पद्धत आहे ती सेम आहे का वेगळी आहे? येस. म्हणजे मी काय केलं, हातामध्ये ब्रश घेतला, भिंतीवर त्याचा ब्रश फिरवला, ठीक आहे, आणि डाय कसं करतो आपण? जीन्स पॅन्टला कलर करायला घेऊन जातो ना कुठंतरी, ते कलर डायिंगच्या दुकानामध्ये. ते काय करतात, उकळत्या पाण्यामध्ये डाय टाकतात, तुमचा कपडा त्याच्यामध्ये सोक करतात, आहे का नाही? म्हणजे तशा पद्धतीने डाय केलं. म्हणजे आता ऍप्लिकेशन कसं आहे, म्हणजे हाऊ द डाईज आर कनेक्टेड विथ द ऑब्जेक्ट अँड हाऊ द पेंट्स आर कनेक्टेड विथ द ऑब्जेक्ट. सर पेंट फक्त आपलं सरफेस वर देतात ना सर, आणि डाईंग सर असं ऍब्सॉर्प्शन होते डाईंग. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर काय की पेंट्स आर ऍडर्ड ऑन दी सरफेस ऑफ दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या सरफेस वरती पेंट ऍडर होत आहेत, बरोबर आहे का नाही? म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की पेंट्स आर नॉट रिॲक्टिंग विथ द ऑब्जेक्ट. पेंट्स आर नॉट रिॲक्टिंग विथ द ऑब्जेक्ट. तर ते ऑब्जेक्ट बरोबर रिॲक्ट होत नाहीत, किंवा कुठली जी गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही पेंट करताय त्याच्याबरोबर ती गोष्ट म्हणजे पेंट हा रिॲक्ट होत नाही. म्हणजेच काय की पेंट विल जस्ट ऍडर or just stick on the surface of the any object, but this is not the case in case of the dye. तर डायच्या बाबतीमध्ये असं नाहीये. तर डायच्या बाबतीमध्ये काय की बेसिकली डाय रिॲक्ट्स विथ द ऑब्जेक्ट. तर ते ऑब्जेक्ट बरोबर डाय रिॲक्ट होतो. म्हणजे थोडक्यात काय की
डाईज मॉलिक्युल्स आर ऍब्झॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट. तर त्या ऑब्जेक्ट कडून ते डाईचे मॉलिक्युल ऍब्झॉर्ब होतात. म्हणजेच काय की दे आर इन केमिकली कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या ऑब्जेक्ट आणि डाय याचा थोडक्यात थोडासा केमिकल कॉन्टॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होईल की इथं बेसिकली काय की दोघांमधलं जे कनेक्शन आहे ते स्ट्रॉंग असतं. पण पेंटमध्ये तसं नाही की पेंट जस्ट ऍडर ऑन दी सरफेस ऑफ दी ऑब्जेक्ट बट डाईज विल ऍब्झॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट. तर ते ऑब्जेक्ट काय करते की डायला ऍब्झॉर्ब करून घेते. ठीक आहे. सो दिस इज सिम्पली अबाउट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पेंट अँड द डाय. आता पेंटच्या बाबतीमध्ये मला एक सांगायचं राहिलं की पेंटमध्ये बेसिकली पिगमेंट्स असतात, कलर पिगमेंट. आणि मोस्टली आपल्याकडे जो पेंट असतो ना त्याच्यामध्ये जे कलर पिगमेंट्स असतात ना ते नॅनो पार्टिकल्स असतात. दीज आर द मोस्टली नॅनो पार्टिकल्स ऑफ टिटॅनियम डायऑक्साइड, क्रोमियम ऑक्साइड, झिरकोनियम ऑक्साइड. अशा प्रकारचे नॅनो पार्टिकल असतात. त्या नॅनो पार्टिकल ऍक्च्युली कलर असतो. आता फॉर एक्झाम्पल टिटॅनियम डायऑक्साइड याचे नॅनो पार्टिकल व्हाईट कलरचे असतात. तर हे त्या पेंटमध्ये असतं आणि ऍक्च्युली ते त्याच्यामुळे ऍक्च्युली पेंटला कलर येतो. म्हणजेच काय की केमिकली इथे ऍक्च्युली कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिक असा मॉलिक्युल नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की पेंट्स आर इनऑर्गॅनिक इन नेचर. मोस्टली पेंट्स आर इनऑर्गॅनिक इन नेचर बट डाईज आर ऑर्गॅनिक इन नेचर. म्हणून आपण आपल्या टॉपिक जो आहे तो पेंटच्या ऐवजी काय आहे, डाय आहे. कारण डाय इट इज रिलेटेड टू द ऑर्गॅनिक केमिस्ट्री बट पेंट इज रिलेटेड टू द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता पेंटमध्ये ऍक्च्युली भरपूर कंपोनंट असतात त्याच्यामध्ये, ते आपण आता काही डिस्कस करणार नाही बिकॉज दिस इज नॉट अवर पार्ट ऑफ द डिस्कशन. तर तो डिस्कस करायचा आपला भाग नाहीये. तर पेंटमध्ये पिगमेंट हा मेन कंपोनंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये थिनर असतात, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. 10-12 कंपोनंट पेंटमध्ये असतात आणि ह्या सगळ्यांचं मिळून ऍक्च्युली पेंट बनतो. ठीक आहे. पण डाय मध्ये तसं नाहीये. तर डाय इज अ सिंगल मॉलिक्युल, ऑर्गॅनिक मॉलिक्युल असतो. त्याच्यामध्ये मग काही गोष्टी ऍप्लिकेशनच्या दृष्टिकोनातून म्हणजे इझी व्हावं त्यामुळे ऍड केलेले असतात. पण त्याचं लिमिट कमी लिमिट आहे. पण मेन जो मॉलिक्युल आहे तो तुमचा ऍक्च्युअली हा ऑर्गॅनिक मॉलिक्युल आहे. ठीक आहे. आता दिस इज अबाउट द बेसिक और जनरल थिंग्स रिगार्डिंग द डाय अँड द पेंट. तर पेंट आणि डायच्या बाबतीतला हा जनरल ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जनरल गोष्टी आपण इथं बघितल्या. आता अजूनही याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत की डायला कलर कसा येतो किंवा कुठला डाय कुठल्या प्रकारचा कलर दाखवेल. तर ते आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्यानुसार आपल्याला ते सांगता येऊ शकतं. तर तो जो पार्ट आहे ना तो आपण थोडंसं नंतर डिस्कस करूया. त्याच्यामध्ये जो असेल, क्रोमोफोर्स असतील, तर त्या वेळेन आपल्याला थोडंसं केमिस्ट्रीच्या वेळेने डिस्कस करावं लागेल. ठीक आहे. आता थोडंसं काय करूया की क्लासिफिकेशन कडे जाऊया. आता मी आज फक्त जनरल घेणार आहे त्याच्यामुळे इथं जे क्लासिफिकेशन आहे ते बेस्ड ऑन आपण काय म्हणूया की ऍक्च्युअली तो कुठून मिळाला तुम्हाला डाय त्याच्या बेसिसवरती जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे त्याच्यावरती जे क्लासिफिकेशन आहे तर तेवढंच बघूया. आणि क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इट्स केमिकल स्ट्रक्चर, तर ते जे डायचं क्लासिफिकेशन आहे तर ते आपण काय करूया की पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे. तर बेसिकली डाईज आर क्लासिफाईड इन टू टाइप्स एज आय टोल्ड यू. फर्स्ट वन इज अ नॅचरल डाय अँड सेकंड वन इज अ सिंथेटिक डाय. तर नॅचरल डाय जो आहे त्याच्यामध्ये पण परत बरेचसे क्लासेस आहेत. सिंथेटिक डाय मध्ये सुद्धा बरेचसे क्लासेस आहेत. ठीक आहे. तर ते थोडं थोडं आपण काय करूया की जस्ट हायलाइट करूया कारण एवढं डिटेलमध्ये आपण क्लासिफिकेशन बघायचं नाही. आपल्याला सिंथसिस वरती जास्त जोर द्यायचा आहे. सिंथेटिक पाथवेज आपल्याला बघायचे वेगवेगळ्या डायची. ठीक आहे. तर नॅचरल डाईज जे आहेत तर फर्स्ट नॅचरल डाईज वी कॅन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम दी डिफरंट टाइप्स ऑफ दी व्हेजिटेबल मॅटर्स. म्हणजे झाडांची फुलं वगैरे असतील, काही झाडांची पानं असतील, तर याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून आपण हा डाय जो आहे तो काढू शकतो. ठीक आहे. तर इट इज ऑब्टेन बाय द एक्स्ट्रॅक्शन ऑफ दी व्हॅरियस व्हेजिटेबल्स. तर वेगवेगळे व्हेजिटेबल्स जे आहेत तर त्याचं एक्स्ट्रॅक्शन करून हा जो डाय आहे तर तो डाय आपण मिळवू शकतो. अगेन some natural dyes are obtained from the insects and there are some dyes which are also obtained from the minerals. तर ते मिनरल्स पासून येतात. तर ते पण काही डाय आहेत. ते थोडंसं ऍक्च्युअली पेंट कडे जातं जे डाय मिनरल्स पासून ऑब्झर्व होतात ती. आता ऍक्च्युअली व्हेजिटेबल्स पासून ऑब्झर्व होणारे आहेत ते म्हणजे प्लांट पासून एक्सट्रॅक्ट करणारे, प्लांटच्या सीड पासून मिळणार आहेत. ग्रॉस वीड पासून म्हणजे काही गवत आहेत की ज्याच्यापासून आपल्याला हा डाय मिळू शकतो. देन सम लिव्स, काही झाडाची पानं आहेत त्याच्यापासून पण आपल्याला हा डाय मिळू शकतो. देन सम स्टेम्स, रूट्स. तर याही काही गोष्टी की ज्याच्यापासून आपल्याला डाय जो आहे तो डाय एक्सट्रॅक्ट करता येतो नॅचरली. किंवा फ्लॉवर्स सांगितलं आपण, म्हणजे थोडक्यात काय की नेचरमध्ये जे काही सगळं व्हेजिटेबल मॅटर आहे म्हणजे अगदी झाडाच्या पानं, फुलं, फांद्या, मुळं
बी असतील त्याचे, तर सगळ्या गोष्टीतून आपल्याला डाय एक्सट्रॅक्ट करता येऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला डाय मिळतो. ठीक आहे. तर इन्सेक्ट मध्ये परत तसंच आहे की वेगवेगळे इन्सेक्ट आहेत, कोचिनिल किंवा टायरिन पर्पल असेल, लॅक असेल. सो दिज आर द डिफरंट कॅटेगरीज ऑफ द इन्सेक्ट्स. तर त्याच्यामधून पण आपल्याला डाय एक्सट्रॅक्ट करता येतो. त्याच्यानंतर फ्रॉम सम मिनरल्स, आयर्न ऑक्साईड असेल, बप असेल. तर ऍक्च्युली हे बघा, हे थोडंसं आयर्न ऑक्साईड आला म्हणजे की हे पिगमेंट आला, बरोबर का नाही? म्हणजे हे थोडंसं काय की इट इज रिलेटेड टू द पेंट. तर तो प्रकार आहे. म्हणजे मिनरल पासून मिळणारे जे डाईज आहेत तर त्याला आपण ऍक्च्युअली जनरली पेंट असंच म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक डाईज जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण का तर वी आर कन्सर्निंग विथ सिंथेटिक डाय बिकॉज वी हॅव टू स्टडी इन डिटेल अबाउट द सिंथेटिक डाय. सिंथेटिक डाय विषयी आपल्याला खरं तर स्टडी करायचंय, कारण सिंथेटिक डाय जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सिंथेटिक डाईज मध्ये आपली केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डाय जे आहे ती सिंथेसिस केलेली आहे. ठीक आहे. तर सिंथेटिक डाय मध्ये परत 3 टाईप आहेत: वॉटर सोल्युबल डाय, वॉटर इनसोल्युबल डाय आणि इनसितू कलर फॉर्मेशन डाय. इनसितू म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला लागणार आहे त्या ऑब्जेक्ट वरतीच त्या तिथंच तुम्ही काय करताय की डाय ऍक्च्युअली इनसितू बनवताय. तर तो काय की इनसितू कलर फॉर्मेशन डाय आहे. म्हणजेच बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ द सिंथेटिक डाईज. One is water soluble, another one is water insoluble, and third one is in situ color formation dyes. So water insoluble मध्ये काय की बेस्ड ऑन इट्स ऍप्लिकेशन परत ते डायचे काही टाइप्स पडतात. ते म्हणजे डायरेक्ट डाईज, बेसिक डाईज, ऍसिड डाईज. थोडं थोडं आपण हे डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला. त्यानंतर रिएक्टिव्ह डाईज आहेत, मेटल कॉम्प्लेक्स डाईज आहेत, त्यानंतर सोल्युबल वॅट डाईज आहे. ओके. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल डाय, याच्यामध्ये ऍक्च्युअली हा वॅट डाईज याच्यामध्ये पण तो टाईप येतो. त्यानंतर डिस्पर्स डाईज, सल्फर डाईज. इनसितू कलर फॉर्मेशन डाईज मध्ये आजोइक कलर्स नावाचा एक प्रकार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द इन जनरल क्लासिफिकेशन ऑफ द डाईज विच इज बेस्ड ऑन दी हाऊ इट इज ऑप्टेन. तर ऍक्च्युअली हाऊ इट इज ऑप्टेन म्हणजे काय की तो नॅचरली मिळतो का सिंथेटिकली मिळतो, त्याच्यावरून ऍक्च्युअली हे 2 ब्रॉड क्लासिफिकेशन केलेत. आणि मग उद्याच्या लेक्चरला आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण काय डिस्कस करणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ डाईज बेस्ड ऑन इट्स स्ट्रक्चर. ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण ऍज अ केमिस्ट वी शुड अंडरस्टँड द क्लासिफिकेशन ऑफ डाय बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द डाय. तर त्या डायचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून आपल्याला ते कळणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आय थिंक दॅट नेक्स्ट पार्ट विल डिस्कस in the upcoming lecture. If you have any question, any doubt, you may ask your question. Session is open for the discussion. We have still 5 more minutes.